आता ओडोमीटर काय आहे, तर ओडोमीटर एक अशा पद्धतीचं डिव्हाइस आहे की तुम्हाला इथे बघायला मिळत असेल, या ओडोमीटर मध्ये तुम्हाला, या ओडोमीटर मध्ये बघा एक व्यक्ती आहे जो एक सर्क्युलर रिंग हातात घेऊन तो फक्त फिरवत नेतोय. म्हणजे एखाद्या एरियावरनं तो जर का जात असेल तर त्या केसमध्ये हा व्यक्ती काय करतोय, ते रिंग जो आहे किंवा सर्क्युलर टायर आहे, व्हील आहे, हे फिरवत नेतोय. आणि या पर्टिक्युलर या पोझिशनला अशा पद्धतीचे एक मीटर इथे फिट केलं आहे जे की डिस्टन्स मेजर करतं इन द फॉर्म ऑफ मीटर. आता अशा पद्धतीने म्हणजेच बघा, इन सर्वेइंग अँड ओडोमीटर आल्सो कॉल्ड ॲज द मेजरिंग व्हील और सर्वेयर्स व्हील. हे दोन नावं सुद्धा लक्षात असू द्या. कोणते? मेजरिंग व्हील और सर्वेयर्स व्हील. याला सुद्धा ओडोमीटर या नावाने ओळखलं जातं. इज अ हँडल डिव्हाइस विच इज रोटेटिंग व्हाईल use a measure distance by counting its revolutions and multiplying them by its known as a circumference. यामध्ये काय होतं, सिंपल आहे की तुम्हाला माहित आहे की हा टायर जर का एवढं डिस्टन्स जात असेल तर याला फिरण्यासाठी तुम्हाला माहित आहे हा असा असा या पद्धतीने रोटेट होईल. त्यावेळेला हा किती रोटेट होतो आणि याचा सर्कम्फरन्स किती आहे, म्हणजे एक रिव्हॉल्युशनचा टोटल सर्कम्फरन्स किती येतो, म्हणजेच पायडी. याच्या बेसिसवर याचं मेजरमेंट केलं जातं आणि त्या बेसिसवर याचं डिस्टन्स फाइंड आउट केलं जाऊ शकतं. आता अशा पद्धतीचं डिव्हाइस बघा बरेचदा कुठे कामी येतं की इन केस अंडुलेटेड एरिया आहे, तर तो व्यक्ती आहे तो प्रॉपरली जर का स्ट्रेट जात असेल तर तो अंडुलेटेड जे कंडिशन्स आहे त्या सुद्धा मेजर करू शकतो. म्हणजे अंडुलेटेड ग्राउंड जर का असेल तर ते सुद्धा या ओडोमीटर मध्ये मेजर केल्या जाईल.